ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द हा मागे घेण्यात आलाय। मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे आणि या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे। हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकवण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल। आणि राज ठाकरे आज सकाळी 11:30 वाजता एक तातडीची पत्रकार परिषद घेत आहेत। सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत। पहिलीपासून हिंदी शिकवण्यासंदर्भात राज ठाकरे काय बोलणार, कारण का हिंदी सक्तीच्या निर्णयाला राज ठाकरेंनी मनसेनी प्रचंड विरोध केलेला होता। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मनसेच्या युतीच्या चर्चा गेल्या काही काळापासून रंगतायत। त्या संदर्भात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आणि त्यासोबतच ताज लँड्स एंडमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची जी भेट झाली त्या संदर्भात काही राज ठाकरे बोलणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। अभिषेक मुठोळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडी पाहता राज ठाकरे अनेक मुद्द्यांवरून चर्चेत आले। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणत्या विषयांवर भाष्य होण्याची शक्यता आहे? आजची पत्रकार परिषद जर का पाहायची तर ती एकूणच शिक्षणासंदर्भात काढलेला हा संपूर्ण GR बघावा लागणार आहे। इयत्ता पहिलीपासून हिंदी अनिवार्य असा जो निर्णय होता तो सरकारकडनं कुठेतरी अनिवार्य हा शब्द मागे घेण्यात आला। मात्र पहिली ते 5वी पर्यंत संदर्भात जी हिंदी आहे ती भाषा तिसरी ही भाषा कायम राहणार आहे। एकूणच त्रिभाषा सूत्र हे सरकारकडनं अवलंबल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या संदर्भात शिक्षण विभागाकडनं रात्री एक GR देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की पहिली ते 5वी मध्ये तिसरी ही भाषा अनिवार्य राहील आणि जर का तिसरी भाषा व्यतिरिक्त जर का आपल्याला विचार करायचा असेल, तिसऱ्या भाषेचा विचार जर करायचा असेल इतर ज्या भारतीय भाषा आहेत त्या संदर्भात तर 20 विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थी संख्या ही पाहिजे ज्यांची इच्छा असेल दुसरी भाषा शिकण्यासंदर्भात आणि त्यानंतरच आपल्याला शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल किंवा मग ऑनलाईन ही भाषा जी आहे ती शिकवण्यात येईल। त्यामुळे एकूण कुठेतरी पुन्हा एकदा या सगळ्या निर्णयावरनं कुठेतरी हिंदी अनिवार्य हा शब्द जरी काढला असला तरी हिंदी सक्ती ही इथं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी या संदर्भात रोष जो आहे तो समाज माध्यमांमध्ये देखील उमटताना पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं ही तातडीची पत्रकार परिषद देखील बोलवण्यात आल्याचं कळतं आहे। सोबतच इतर जे एकूण नागरिक आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं कुठं देखील या संदर्भात भाष्य करण्यात येताना दिसतं आहे आणि याला विरोध देखील आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे एकूणच सरकार आता या सगळ्याला कसं सामोरे जाणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सोबतच शिक्षण मंत्री दादा भुसे काय यावर भाष्य करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा सातत्यानं विरोध दर्शवलेला होता हिंदी भाषा सक्तीला। अनिवार्य हा शब्द काढून सरकारनं नेमकं काय साध्य केलंय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। नक्कीच सरकारकडनं अनिवार्य हा शब्द जरी काढला असला तरी कुठेतरी सक्ती ही आपल्याला पाहायला मिळते आहे। 20 विद्यार्थ्यांहून अधिकची पटसंख्या किंवा जे विद्यार्थी असेल त्यांची जर का संख्या 20हून अधिक असेल ज्यांची इच्छा इतर भाषा शिकण्याची असेल तर या संदर्भात सरकार किंवा मग शिक्षक जे आहेत ते उपलब्ध करून दिले जाऊ शकतात। मात्र जर का 20हून अधिकची संख्या विद्यार्थ्यांची नसेल तर हे शिक्षक जे आहेत ते उपलब्ध होणार नाही। त्यामुळे वर्गातली एकूण पटसंख्या आणि त्यापैकी 20 विद्यार्थ्यांची इच्छा असणं ही अट घालून सरकार नेमकं काय साध्य करतंय याकडे सगळ्यांचेच चर्चा वळताना आपल्याला दिसतायत। थोडंसं थांबवते अभिषेक, कारण का शाळेमध्ये हिंदी शिकवण्यावरून मराठी अभ्यास केंद्राचे पदाधिकारी दीपक पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता। ते दीपक पवार सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। प्रश्न हाच आहे की अनिवार्य शब्द शासन निर्णयातून बाजूला काढून सरकारनं नेमकं साध्य काय केलंय? सरकारनं हिंदीची सक्ती केली 16 एप्रिलच्या शासन निर्णयाप्रमाणे आणि शिक्षण तज्ज्ञांची कार्यकर्त्यांकडनं टीका झाली, राजकीय पक्षांनी आंदोलनं केली। त्यानंतर सरकार असं म्हणाले की आम्ही याला स्थगिती देतो, पण त्या स्थगितीचा शासन निर्णय सरकारने काढला नव्हता। त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे
आणि शिक्षण मंत्र्यांकडे गेली 2 महिने लोक पाठपुरावा करत होते. आणि काल संध्याकाळी म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सरकारने शाळा प्रवेशोत्सव केला. पालकांची, शिक्षकांची, संस्था चालकांची आणि जनतेची दिशाभूल केली. आणि काल हिंदी सक्तीच्या अनिवार्यता काढून अनिवार्यता तशीच ठेवण्याचा लबाडपणा या सरकारनं केला आहे. तुम्ही जर तो शासन निर्णय पाहिलात तर ते असं म्हणतात की सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा असेल. आणि तुमच्या प्रतिनिधीने आता सांगितलं त्याप्रमाणे 20 पेक्षा अधिक मुलांनी जर मागणी केली तर दुसरी भाषा उपलब्ध करून दिली जाईल. साधा तुम्ही प्रश्न घ्या, पालघर सारख्या आदिवासी भागामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर अनेक आदिवासी भागांमध्ये जिथे आदिवासींची बोली ही त्यांची पहिली भाषा आहे, मराठी ही त्यांची काही ठिकाणी दुसरी भाषा आहे, अशा ठिकाणी लोक हिंदी व्यतिरिक्त आहे. हा पहिला मुद्दा. आणि ज्या लोकांना मराठी भाषेचं शिक्षण घेतलं जात आहे त्या लोकांवर तुम्ही तिसरी चौथी भाषा थोपवत आहे. त्यामुळे सरकारने अनिवार्यतेचा मुद्दा एका अर्थाने त्याला बदल देऊन अनिवार्यता तशीच ठेवली आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व आंदोलकांची आणि राजकीय पक्षांची फसवणूक केली आहे. मला असं वाटतं की सर्व राजकीय पक्षांनी, भाषिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मिळून सरकारच्या या निर्णयाची होळी केली पाहिजे. सरकारनं विधिमंडळामध्ये, रस्त्यावर, माध्यमांमध्ये सर्व ठिकाणी दाब विचारला पाहिजे. आणि केवळ राजकीय पक्षांनी आणि आंदोलकांनी नव्हे तर माध्यमांनी आणि महाराष्ट्रातल्या अभिजनांनी सुद्धा याबद्दल निर्णय घेऊन सरकारचा निषेध जर केला नाही तर हे जे पाशवी बहुमताचं सरकार आहे त्यांचं जे हिंदुस्थानचं कथन आहे त्याच्या पूर्ततेसाठी ते हे करतायत ती गोष्ट त्यांना सहज साध्य होईल. सरकार मुजोर आहे, हिंदीच्या सक्तीबद्दल एकही पाऊल मागे हटलेलं नाही. किंबहुना त्यांनी चळवळ करणाऱ्या लोकांना हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये सातत्याने सरकारनं हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं पाहिजे. सर, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष असेल.